भंडारा शहर के ओला शोरूम के खिलाफ कुछ ग्राहकों ने शनिवार को पहुंच अपनी समस्या बताने पहुंचे थे, लेकिन उन्हें कोई प्रतिसाद नहीं मिला। बता दे कि ग्राहक कार्ति पवनकर ने भंडारा के ओला शोरूम से ओला स्कूटर ली थी, लेकिन स्कूटर में कुछ खराबी होने से उन्होंने 15 दिन पहले ओला शोरूम में स्कूटर लाई, लेकिन इतने दिन बीत जाने के बाद भी स्कूटर अब तक ठीक न होने पर ग्राहकों ने रोष जताया और जल्द से जल्द इस समस्या को दूर करने की मांग की। आइए देखते हैं क्या था पूरा मामला। कार्तिक विठ्ठल पवनकर मी हमारी इथून 12 किलोमीटर त्या गावचा राहणार आहे। ही गाडी 29 जूनला घेतली होती। मी पहिले ऑर्डर केल्यानंतर घेतली गाडी, 1 महिना बरोबर चालवली। काही प्रॉब्लेम आला होता 1 महिन्यामध्ये, तो छोटा सेन्सरचा प्रॉब्लेम आला होता, तो सॉल्व्ह करून मिळाला। पण आता 29 जुलैपासून आज 14 दिवस झालेले आहे पूर्ण शोरूममध्ये गाडी उभी आहे, पण आपल्याला कोणत्याही प्रकारचा इच्छा सोल्युशन मिळत नाही आहे। शोरूमवाले म्हणतात की सेन्सरचा प्रॉब्लेम आहे, पार्ट आल्यावर आम्ही सुरून देऊ, पण 14 दिवसानंतर आपल्याला हाच ऑप्शन मिळत आहे की पार्ट आल्यावर सुरून देऊ। 14 दिवस झाले पण आपल्याला ऑप्शन काहीच नाही मिळत आहे की उद्या कन्फर्म होईल की परवा कन्फर्म होईल म्हणून। आपल्याला याबद्दल तक्रार करणी आहे। आपण गाडी घेतला याविषयी आपल्याला काही नाही, पण गोष्ट अशी आहे की आपल्याला गाडी हे 2 दिवसांनी या की 3 दिवसांनी असं टलवडलवीच्या गोष्टी चालू आहेत, पण आपल्याला कन्फर्म सांगत नाहीत की याच तारखेला भेटणार आहे म्हणून। गाडी किती दिवसापासून आहे? गाडी 14 दिवस झाले पूर्ण। आज इथं शनिवार 29 जुलैला इथे गाडी दिली होती, आज पूर्ण 14 दिवस झाले इथं गाडीला उभी आहे। कोणत्याही प्रकारचा इच्छा रिस्पॉन्स किंवा अपडेट आपल्याला मिळाली नाही। आता मागणी काय तुझी? आपली मागणी एकच आहे की आपल्याला त्वरित यांनी घेतेवेळी आपल्याला सांगितलं होतं की 24 घंट्यामध्ये घरपोच सेवा मिळेल म्हणून। घरपोचची सोडा, मी तर शोरूममध्ये गाडी आणून 14 दिवस ठेवलं होतं, पण आपल्याला सर्व्हिस कोणत्या प्रकारची मिळाली नाही। आपली एकच विनंती आहे की आपली गाडी लवकरात लवकर भेटल्या पाहिजे। आणि हे ओला कंपनी आहे, हे ओला सर्व्हिसवाले आहेत, यांचे इथं काही शोरूम नाही आहे, कोणी मालक बसत नाही। हे आउटलेट घेऊन 200-300 रुपये रोजीचे माणसं इथं बसलेले आहेत, घेऊन 200-300 रुपये माझी माणसं हे घेऊन बसलेले आहेत। यांचं कोणतं कारण चालू आहे ते माहीत नाही, यांच्यावर कारवाई करण्यात यावी। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।